मराठी बिग बॉस 6चं पर्व बघण्यासारखं होणार आहे. कारण यावेळी कलाकारांसोबत सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर सुद्धा आहेत आणि गायकही आहेत आणि बॉडी बिल्डर सुद्धा आहेत. तर मित्रांनो, चला पाहूया कोण आहेत आणि कुठून आलेत आणि त्यांच्याबद्दल थोडीशी माहिती. सर्वात पहिले आपल्यासमोर आहे सोशल मीडिया स्टार सोनोनी वहिनीच्या नावाने प्रसिद्ध असलेला सोशल मीडिया स्टार करण सोनवणे. याने बिग बॉसमध्ये एंट्री घेतलेली आहे. आपल्यासमोर जे दोघं दिसत आहेत ते झी मराठीवरील 36 गुन्हे जोडी मालिकेतील आयुष संजीव आणि झी मराठीवरीलच लक्ष्मी निवास मालिकेतील अभिनेत्री तन्वी कोलते आहेत. या दोघांनीही सोबत एंट्री घेतलेली आहे. त्यानंतर येते बिग बॉस मराठी 6 मध्ये मॉडेल आणि फॅशन दिवा असलेली सोनाली राऊत. हिने एंट्री घेतलेली आहे. सोनाली आणि रितेशने ग्रेट ग्रँड मस्ती या सिनेमात काम केले. त्यानंतर खानदेशचा सुपुत्र सचिन कोमावत याची सुद्धा बिग बॉसमध्ये एंट्री झालेली आहे. चला हा होऊ द्या फेम प्रसिद्ध अभिनेता आणि कॉमेडियन सागर कारंडेनं बिग बॉसमध्ये एंट्री घेतलेली आहे. त्यामुळे सागर कारंडेच्या विनोदाचा तडका बिग बॉसला नक्कीच लागणार आहे. महाराष्ट्राची लाडकी अभिनेत्री दीपाली सय्यदने सुद्धा बिग बॉसमध्ये एंट्री घेतलेली आहे. दीपाली ही बिग बॉस मराठी 6 मध्ये एंट्री घेणारी पहिली अभिनेत्री ठरलेली आहे. नवरी मिळेल नवऱ्याला मालिकेतून घरात पोहोचलेला अभिनेता राकेश बापट बिग बॉस मराठी 6 मध्ये दाखल झाला आहे. राकेशने बिग बॉस हिंदीचं OTT पर्वही गाजवलेलं आहे. आपल्यासमोर ज्या दोन दिसत आहेत त्यातली पहिली आहे अनुश्री माने आणि दुसरी आहे रुचिता जामदार. अनुश्री माने ही सोशल मीडिया स्टार आहे आणि रुचिता जामदार ही रोडीजमध्ये झळकलेली आहे. या दोघींमध्ये सुरुवातीपासूनच तू-तू-मी-मी बघायला मिळाली. पुढची आहे इंडियन आयडॉल फेम गायिका प्राजक्ता शुक्रे. बिग बॉस मराठी 6 मध्ये ही सुद्धा आलेली आहे. प्राजक्ता आणि अभिजित सावंत इंडियन आयडॉलच्या पहिल्या पर्वात सहभागी होते. पुढचे दोघं आहेत राजकारणात सक्रिय असलेली विद्यार्थ्यांसाठी आवाज उठवणारी दिव्या शिंदे. याशिवाय मेहनत करून कुटुंबाचं पोट भरणारा अमरावतीचा बॉडी बिल्डर रोशन भजनकर. बिग बॉस 6 मध्ये या दोघांची एंट्री झालेली आहे. पुढचे दोघं आहेत दगडी चाळीत राहणारा विशाल कोटियन आणि हेअर स्टायलिस्ट ओमकार राऊत. या दोघांची एंट्री एकदम झालेली आहे. रितेशने या दोघांच्या व्यक्तिमत्वाचं भरपूर कौतुक केलं. पुढची आहे सबसेकातील राधा पाटील. बिग बॉस मराठी 6च्या घरात राधाही आलेली आहे आणि आल्या आल्या तिने गौतमी पाटीलला खुलं आव्हान दिलं. आणि सर्वात शेवट जालन्याचा छोटा डॉन डॉन प्रभू शेळकेची बिग बॉसमध्ये एंट्री झाली आहे. त्याच्या संघर्षाची कहाणी ऐकून रितेश देशमुखही थोडा वेळ भावूक झाला होता. तर मित्रांनो, येणारा हा बिग बॉसचा 3 महिन्याचा काळ खूप इंटरेस्टिंग आणि मजेदार होणार आहे.